विकसित भारताचं दूरगामी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास कायम ठेवत वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पालाच पुढे नेत रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्यम वर्गावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे। एकूण 48,21,000 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे। 2 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत रोजगार आणि कौशल्यासाठी 5 मोठ्या योजनांची घोषणा यात करण्यात आली असून येत्या 5 वर्षात 4 कोटींपेक्षा अधिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे। त्याशिवाय कृषी, उत्पादन, ऊर्जा, पायाभूत क्षेत्रावर भर अशा 9 क्षेत्रांना प्राधान्यक्रम देत त्यांच्यासाठीच्या योजना वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या। समाजातल्या सर्व घटकांना दिलासा आणि संधी देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे। पूर्वोदय योजनेअंतर्गत पूर्व भारतावर भर देत तिथल्या राज्यांसाठी विविध योजना आणि घोषणा करण्यात आल्या। यावर प्रामुख्याने बिहार आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे। कररचनेत बदल करत प्रत्यक्ष करदात्यांना थोडा दिलासा तसंच अप्रत्यक्ष करात अनेक सवलती अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या। अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त कायम राखत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तूट 4.5% पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट कायम ठेवलं आहे। यंदा ती 4.9% इतकी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर असतानाही भारताची अर्थव्यवस्था त्याला अपवाद ठरली आहे। वेगाने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत महागाई दर 4%च्या उद्दिष्टाप्रमाणे स्थिर ठेवण्यात सरकारला यश आलं आहे, तर खाद्यपदार्थांवर आधारित महागाई दर 3.1% इतका आहे। 2020-21 मध्ये जाहीर केलेला वित्तीय शिस्तीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं। संरक्षण क्षेत्रासाठी 6,21,940 कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.9% ती अधिक आहे। ग्रामीण विकासासाठी 2,66,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।